नमस्कार मित्रांनो, नेमकरोली बाबा सांगतात ब्रह्ममुहूर्ताची ही शक्ती करते धनवर्षाव, ही कामं नक्की करा। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। नेमकरोली बाबा हे भगवान हनुमानांचे अवतार असल्याचे मानलं जातं। त्यांच्या दैवी चमत्कारांची चर्चा लोकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे। यामुळेच मोठ्या संख्येने लोक नेमकरोली बाबांच्या मंदिरात त्यांचे आशीर्वाद घेण्यास जात असतात। तुमची भगवान हनुमानांवरती श्रद्धा असेल तर या व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली जय श्रीराम टाईप करायला विसरू नका। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा। विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामुळे नेमकरोली बाबा खूप चर्चेत आले आहेत। त्यानंतर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनीही नेमकरोली धामला भेट दिल्यामुळे लोक त्याकडे आकर्षित झाले आहेत। गेल्या काही वर्षांमध्ये नेमकरोली धामचं महत्त्व वाढलंय। नेमकरोली बाबांनी त्यांच्या भक्तांसाठी अनेक उपाय सुचवले आहेत, ज्यामुळे त्यांचे आयुष्य सुधारण्यास मदत मिळते आणि त्यांना आयुष्यात योग्य मार्गाकडे वाटचाल करणे सोपं जातं। नेमकरोली बाबा हे 20व्या शतकातील महान संतांपैकी एक मानले गेले आहेत। नेमकरोली बाबांच्या चमत्कारांबद्दल लोकांमध्ये अनेकदा चर्चा पाहायला मिळतात। नेमकरोली बाबांनी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी अद्वितीय शक्तींबद्दल सांगितलं आहे। खरं तर त्यांनी सांगितलं की ब्रह्ममुहूर्तावर एक विशेष काम केल्याने जीवनातील पैशांशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यास मदत मिळते। ब्रह्ममुहूर्तावर करा हे उपाय। नेमकरोली बाबा यांनी सांगितले की आपण नेहमी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे। पंचांगानुसार ब्रह्ममुहूर्त पहाटे 4 ते 5:30च्या दरम्यान असतो। अशा परिस्थितीत आपण या वेळेच्या दरम्यान जागे झाले पाहिजे। नेमकरोली बाबा म्हणतात की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी विश्वाची संपूर्ण ऊर्जा पृथ्वीवर पडत असते, जी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जागे होणाऱ्या व्यक्तीसाठी फायदेशीर मानली गेली आहे। ब्रह्मांडातील ऊर्जेचा हा साठा ब्रह्ममुहूर्तावर जागे होणाऱ्या व्यक्तीला प्राप्त होतो। त्याचे शरीर आणि आंतरिक मन बदलतं, ज्यामुळे त्याची कार्यशैली देखील सुधारण्यास मदत मिळते। त्याची झोपण्याची आणि समजून घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत मिळते। नेमकरोली बाबा यांच्या मते ब्रह्ममुहूर्तावर जागे झाल्यानंतर आपण ध्यान करून आपल्या अंतर्मनाचा अनुभव घेतला पाहिजे। असे केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आपण कुठेही अपयशी ठरणार नाही। याशिवाय ब्रह्ममुहूर्तावर जागे झाल्यानंतर आपण आपल्या तळहातांची पुढची बाजू पाहिली पाहिजे आणि तळहातांच्या पुढच्या बाजूकडे पाहताना आपण आपल्या डोळ्यांनी त्यांना स्पर्श केला पाहिजे। असं म्हटलं जातं की धनाची देवी लक्ष्मी तळहाताच्या पुढच्या भागात राहते। अशा परिस्थितीत जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर आपल्या तळहातांकडे पाहतो, तेव्हा आपले भाग्य बदलते आणि ब्रह्ममुहूर्तावर जागे झाल्यानंतर आपल्या तळहातांच्या पुढच्या भागाकडे पाहणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही। धन्यवाद। श्री स्वामी